तर फ्रेंड्स फायनली तुम्ही बघू शकता मी गावी आलेले आहे आणि मी आली आहे मंदिरात, कारण आज पालखी येणार आहे। आमची पालखी 5 दिवसांसाठी जाते बाहेरच्या गावी। तर आज पालखी येणार आहे आणि गाव जेवण आहे। तर गाव जेवणाची तयारी चालू आहे। इकडे महिला मंडळ गाव जेवणाची तयारी चालू आहे, तर ते दाखवते तुम्हाला। आणि आमच्या गावी आले आहे केरळ गावची पालखी, तर ते सुद्धा दाखवते। आता मंदिरात आलेलो आहोत आणि सगळं तयारी जी आहे ती आपली चावडीमध्ये चालू आहे, बघू शकता। आजी हाय। तर इकडे तयारी चालू आहे। नाही बोलली तर इकडे मामी काय करते ग, टोपांना लेवल देते, कारण काय टोपा आपली खराब व्हायला नको म्हणून। हो, फाटी प्रत्येक जण आपापल्या घरातून घेऊन आले। वासुताई तू फाटी घेऊन आलीस? आणली खाली टाकली। तर अशी तयारी चालू आहे आमच्या गाव जेवणाची। इकडे 2 मस्त मस्त मोठ्या चुली मांडलेल्या आहेत। हाय बहिणी। हाय। तर हे आता मी चावडीमध्ये चाललो। महिला मंडळ काम करते। अहो काय काम करताय की बस असं काम करते? बघू बघू दाखवा काय करताय। अरे बाई काय कशी चालली गाव जेवणाची तयारी काकी? मस्त काय मस्त। चला संध्याकाळी लेझीम नाचायचं सगळ्यांनी। मामी कुठे है ना? मावशी सगळ्यांना मावशी हाय। गंगू मावशी। तर आमचं सगळं महिला मंडळाची सगळी तयारी चालू झालेली आहे ना। मोत्या हो मोत्याचं काय मांडा ठाऊक नाही, मोत्या बोल मोत्या मोत्यांचं मोत्या काय दोन पालख्या आल्या। हे आज वाटतं गोकुळगावच्या गवळणी डोक्यावर माठ घेऊन चालल्यात। गोकुळगावच्या गवळणी माठ नाही बाई, पण आमच्याकडे स्टीलचे हंडे आहेत। ठीक आहे ना, माठच्याच शेपचे आहेत। झालं एवढेच आहे। टाकू ए लव कोण जाणार? तुमच्या इकडे जाणार सीते। आम्ही आता रांगोळी काढणार आहोत, ॲक्च्युअली काय कणे काढणार आहोत, तर त्याच्यासाठी इथे चुना रेडी झालेला आहे आणि मी ब्रश सुद्धा घेऊन आलेले आहे। बघून घ्या बघून घ्या, पुढच्या कार्यकारिणी बघून घ्या। आम्हाला पण द्या एक मावशी, मला पण मस्तपैकी छान कोरा अद्रकवाला चहा।
हाय लिली. हाय हाय. से हाय लिली. तर फ्रेंड्स, केरळगावची पालखी आहे ही आणि 1983ला त्यांनी पालखी काढायचं बंद केलेलं होतं. तर ह्या वर्षीपासून चालू केलेलं आहे आणि पहिलेच ते आमच्या गावामध्ये आलेले आहेत ह्या वर्षी. तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता आमच्या इकडचे जे महिला मंडळ आहे खूप उत्साही असतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत महिला मंडळ आहे ते. ढोल ताशा वाजायला लागलं की आमच्या इकडचे सगळे नाचायला लागतात. तर आता सगळेजण पालखी जे आहे ते मंदिरात घेऊन जातील आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला लेझिम बघायला मिळेल तुम्हाला आमच्या इकडे. तर बराच वेळ नाचले. पालखीवाले जे खेळले होते ते बोलायला लागले, हां तर बस करा आता आपण मंदिरात जाऊया. कारण बायका पण ज्या नाचत होत्या एक झाल्याच्या नंतर दुसरी येत होती. सगळ्यांना पालखी नाचवायची असते. तर आमचं गाव ॲक्च्युली नेहमी खाली असतं पण अशा वेळेला पूर्ण गाव भरून जातं आमचं. मग दहीहंडी असो, मेमध्ये असो, गणपती असो, शिमगा असो, दसरा असो, बरेच सगळे लोक येतात, खूप एन्जॉय करतात.
ती पोरगी ऐकतच नाही बघ म्हटलं तेच घेऊन बसले म्हणून का विचारते काय करते जशी तू आणि प्रतिभासाठी भेटला
तर मला विचारायचं की तुम्हाला कसं वाटतं आमच्या गावात येऊन, म्हणजे पालखी जेव्हा घेऊन येता, आमच्याकडच्या बायका म्हणजे खूप एक्सायटेड असतात नाचायला वगैरे, तर तुम्हाला कसं वाटतं आमच्या गावात येऊन असं विचारायचं आहे मला. बोला. पहिल्यांदाच आमच्या गावात आज आलो हा, आणि खरोखर म्हणजे आम्हाला वाटलं की महिला मंडळांचे सहकार्य केले, ते पालखी नाचवण्यापासून ते अगदी रेजिम मारण्यापर्यंत ते बघून खरोखर आनंद वाटला की गोकुळ गावात आल्यानंतर आम्हाला वाटलं की गोकुळ कुठेतरी आहे आपल्याला. थँक्यू. 1983 पासून आमची पालखी बंद होती, समाजाने काही मुलं बंद केली होती. पण त्यानंतर हे 1983 नंतर 2025ला तुमच्या गावात गेल्या वर्षी सुहास काते यांच्या हॉटेलमध्ये आम्ही आणली होती. त्यावेळेला काही 5-6 जणी आरती घेऊन आल्या होत्या. पण यंदा आम्ही काही 8 दिवसापूर्वी आयोजन केलं होतं मंडळाने, आम्ही ग्रामीण मंडळाने, की नाही आपण यावर्षी गोकुळवाडीत जायचं, आणि आम्ही तो निर्धार पक्का केला. आम्हाला बी अभिमान वाटला की खरोखर आपल्या महिलांना, ग्रामस्थांना म्हणजे चांगला म्हणजे छान वाटलं ना तुम्हाला. थँक्यू. असेच येत राहा आमच्याकडे दरवर्षी, असेच येत राहा म्हटलं दरवर्षी. नक्की नक्की. हो, थँक्यू. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने आता आमचं गाव जेवण चालू आहे. आम्ही आमची पालखीसुद्धा घेऊन आलेलो आहोत मंदिरामध्ये. तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला, पालखीच्या आगमनाचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ पाहायला मिळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा की तुमच्याकडे शिमगा कसं साजरा करतात. बाय बाय.